स्टार्ट. प्रिय शेतकरी बंधू भगिनींनो, परिच्छेद ऐतिहासिक कृषी सुधारणाबाबत गेल्या काही दिवसांपासून मी सतत आपल्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसात अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांसोबत चर्चा झाली. अनेक शेतकरी संघटनांनी या कृषी सुधारणांचे स्वागत केले आहे. ते आनंदी आहेत. शेतकऱ्यांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे. ज्यांनी नवीन कृषी कायद्यांचा लाभ घेणे सुरू केले आहे, अशा शेतकऱ्यांची उदाहरणे देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांकडून सातत्याने दिसून येत आहेत. मात्र या कृषी सुधारणांचा दुसरा भाग हा आहे की काही शेतकरी संघटनांनी या सुधारणांबाबत एक भ्रम निर्माण केला आहे. देशाचा कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक शेतकऱ्यांचा भ्रम दूर करणे, प्रत्येक शेतकऱ्यांची चिंता दूर करणे माझे कर्तव्य आहे. सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात जी असत्याची भिंत उभी करण्यासाठीचा कट रचला जात आहे, त्याबाबत सत्य आणि योग्य वस्तुस्थिती आपल्यासमोर ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेतीतल्या लहान लहान गोष्टी आणि शेती व्यवसायातील आव्हाने हे दोन्ही बघत समजून घेत मी मोठा झालो आहे. शेतात पाणी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणे, पाणी देत असताना बांध तुटल्यामुळे तो बंद करण्यासाठी धावणे, अवकाळी पावसाची भीती, वेळेवर येणाऱ्या पावसाचा आनंद हे सर्व माझ्याही आयुष्याचा भाग आहे. पीक कापणीनंतर त्याच्या विक्रीसाठी 8 दिवसांची वाट पाहणे हे मलाही माहीत आहे. या परिस्थितीत सुद्धा देशातील शेतकरी देशासाठी जास्तीत जास्त अन्न पिकवण्याचा प्रयत्न करत असतो. भारतातील शेतकऱ्याचे हे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती आपण कोरोना संकट काळातही पाहिली आहे. शेतकऱ्यांनी भरपूर उत्पादन घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात मदत केली. या दरम्यान विक्रमी पेरणी करून भविष्यातील उत्तम उत्पादन निश्चित केले. कृषी मंत्री म्हणून मला आनंद झाला की नवीन कायदे लागू झाल्यानंतर यावेळी किमान हमीभावाने सरकारी खरेदीचे मागचे सर्व विक्रम मोडीत निघाले. आमचे सरकार MSP वर खरेदीचे नवनवीन विक्रम रचत आहे. खरेदी केंद्रांची संख्या वाढत आहे. अशा वेळीही काही लोक शेतकऱ्यांना असत्य सांगत आहे की MSP बंद केला जाईल. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की राजकीय स्वार्थाने प्रेरित झालेल्या काही लोकांकडून पसरवल्या जात असलेल्या या अगदी असत्य गोष्टी ओळखा आणि यांना मुळापासूनच नकार द्या. ज्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 पट MSP दिला, ज्या सरकारने गेल्या 6 वर्षात तिच्या मार्फत जवळपास दुप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवले, ते सरकार MSP कधीही बंद करणार नाही. स्टॉप.